भारतामध्ये 100% आरक्षण लागू झाल्यानंतर आता आरक्षण संपवण्याचं आंदोलन सुरू झालेलं आहे. जर भारतामध्ये 100% आरक्षण लागू झालं असेल आणि सगळेच लोक जर आरक्षणामध्ये येत असतील तर मग आरक्षण संपवा असं कोण म्हणत आहेत? हे लोक ते तर नाहीत जे स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा मारून घेत आहेत. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला देखील विसरू नका. भारतामध्ये आरक्षणाची सिच्युएशन काय आहे हे आपण अगोदर सुरुवातीला जाणून घेऊ. भारतामध्ये एसटी साठी 7.5% आरक्षण आहे, एससी साठी 15% आरक्षण आहे, ओबीसी साठी 27% आरक्षण आहे आणि ईडब्ल्यूएस साठी 10% आरक्षण आहे. आता या आरक्षणामध्ये कोण कोण येतं? या आरक्षणामध्ये 7.5% मध्ये एसटी येतात, 15% मध्ये एससी येतात, 27% मध्ये ओबीसी येतात आणि जे 10% आरक्षण आहे हे 10% आरक्षण जे या सगळ्या आरक्षणामध्ये बसत नाहीत त्या सगळ्यांसाठी हे आरक्षण आहे. आणि मग याच्यामध्ये विशेषतः कोण आहे? याच्यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण आणि मुस्लिम हा दोन समूह या आरक्षणामध्ये आहेत सध्या. कारण बाकी जे सगळे समूह आहेत त्या सगळ्या समूहाला कोणाला ओबीसी मध्ये टाकले, कोणाला एससी मध्ये टाकले, कोणाला एसटी मध्ये टाकले. पण जे लोक या तिन्ही कॅटेगरीमध्ये बसत नाहीत ते लोक ईडब्ल्यूएस मध्ये आहेत. मग याच्यामध्ये कोण आहेत? तर याच्या व्यतिरिक्त जेवढ्या काही जाती भारतामध्ये आहेत त्या सगळ्या जातीचे लोक हे या ईडब्ल्यूएस मध्ये आहेत. प्रामुख्याने या दोन जातींना आरक्षण नाही आहे. आपलं ब्राह्मण आणि मुस्लिम हे दोघेच फक्त ईडब्ल्यूएस मध्ये सध्या तरी आहेत. आणि काही मायक्रो कास्ट अशा आहेत ज्या कास्ट या रिझर्वेशन मध्ये वरच्या रिझर्वेशन मध्ये येत नाहीत म्हणून त्यांना ईडब्ल्यूएस मध्ये टाकलेलं आहे. आता मग आरक्षण नको असं म्हणणारे लोक कोण आहेत? याला थोडंसं आपण याला शॉर्टलिस्ट केलं पाहिजे की कसं करायला पाहिजे. मग ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये जे लोक येत आहेत ते लोक या लोकांना काय आहे तर या लोकांना नॉन क्रिमिलियर लागू करण्यात आलेलं आहे. आता नॉन क्रिमिलियरची मर्यादा काय आहे तर 8 लाख रुपये पर ॲनम, म्हणजे एका वर्षाला ज्यांचं 8 लाख रुपये इन्कम आहे ते लोक या आरक्षणामध्ये यातल्या कुठल्याच आरक्षणामध्ये ते बसत नाहीत. म्हणजे ते ओबीसी मध्ये बसत नाहीत आणि ते ईडब्ल्यूएस मध्ये बसत नाहीत. एससी आणि एसटीला नॉन क्रिमिलियर लागू नाही. त्याच्यामुळं हे दोन जे कॅटेगरी आहेत या दोन कॅटेगरीमध्ये ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे ते लोक फक्त आरक्षणामध्ये येत नाहीत. आता मग असं उत्पन्न असणारे किती टक्के लोक आहेत आपल्या भारतामध्ये हे आपण एकदा शोधून बघितलं पाहिजे. आता हे 8 लाख उत्पन्न कुठल्या व्यक्तींचं असू शकतं? जी व्यक्ती सरकारी नोकरीला आहे किंवा जी व्यक्ती एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे त्या व्यक्तीचं उत्पन्न 8 लाखाच्या पुढे आहे. आता याच्यामध्ये शेतीचं उत्पन्न ग्राह्य धरलं जात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. शेतीचं जरी उत्पन्न तुमचं 15 लाख रुपये असलं तरी तुम्हाला ते नॉन क्रिमिलियरमध्ये येत नाही. शेतीच्या उत्पन्नाला याच्यामध्ये ग्राह्य धरलं जात नाही. आता हे उत्पन्न कुठलं आहे? हे उत्पन्न जे आहे हे टॅक्सेबल उत्पन्न आहे की तुम्हाला टॅक्स बसतो या उत्पन्नाला. ज्या उत्पन्नाला टॅक्स बसतो ते उत्पन्न नॉन क्रिमिलियरमध्ये येतं. हा मुद्दा क्लिअर करून घ्या तुम्हाला जरी कुठे नॉन क्रिमिलियर काढायची वेळ आली तर. मग आता हे किती टक्के लोक आहेत ज्यांना याच्यामध्ये या 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे? हे जर आपण ओव्हरऑल सरकारी नोकरीमधले लोक काढून बघितले तर हे सगळे लोक मिळून किमान जास्तीत जास्त 10% पेक्षा जास्त लोक हे सरकारी नोकरीच्या मध्ये येत किंवा त्याच्यापेक्षा जास्त येत नाहीत. त्याच्यामुळे 10% पेक्षा देखील कमी लोक आहेत. आता ह्या लोकांना ऑलरेडी नोकऱ्या लागलेल्या आहेत. मग आता हे लोक का म्हणत आहेत आरक्षण संपवा? का दुसरे कोणी आहेत आरक्षण संपवा? आता आरक्षण संपवा म्हणणारे लोक कोण आहेत मी तुम्हाला सांगतो. ज्यांना हे स्वतःलाच माहीत नाही की आपण आरक्षणामध्ये आहोत हे लोक आहेत जे हे आरक्षण संपवायला निघालेले आहेत. मग याच्यामध्ये कोण आहेत? याच्यामध्ये ओबीसीचे लोक जास्त प्रमाणामध्ये आहेत. ज्यांना माहिती नाही ते आरक्षणाचा लाभ घेतात पण ते आरक्षणामध्ये आम्ही नाही म्हणून सांगतात. त्यांना माहीतच नाही आरक्षणाचा आपण लाभ घेतलेला आहे म्हणून किंवा आपल्या कुटुंबातल्या कोणीतरी लाभ घेतला म्हणून. आता काही लोक असे आहेत ज्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण अजूनही माहिती नाही. ते आरक्षणामध्ये येतात पण त्यांना माहिती नाही. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. साधारणतः एक 4-5 वर्षापूर्वी माझ्याकडे एक व्यक्ती आला आणि ते म्हणाला की आरक्षण संपवलं पाहिजे, आता आरक्षणाची काही गरज नाही. आणि मग 2 वर्षानंतर तीच व्यक्ती माझ्याकडे आली आणि म्हणाले की माझ्या मुलीचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे. मला प्रश्न पडला की या व्यक्तीनं मला अगोदर सांगितलं होतं की आरक्षण संपलं पाहिजे, हा 2 वर्षापूर्वी म्हणत होता आणि मग आता म्हणतोय की मुलीचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं. म्हटलं का काढायचंय? तर तो म्हणाला की माझी मुलगी 10वी पास झाली. 10वी पास झाल्यानंतर ती 11वीला ॲडमिशनला गेली त्यावेळेस तिचा चांगल्या कॉलेजला नंबर लागला नाही. आता तिथले लोक म्हणतायत की तुम्ही ओबीसी मध्ये येता त्याच्यामुळं
तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. आता मी ओबीसी मध्ये आहे हे त्याला कधी कळालं? त्याची मुलगी 10वीला गेल्यानंतर. आणि तेही केव्हा कळालं? तिच्या मुलीचा नंबर लागला नाही तेव्हा कळालं. म्हणजे त्याला माहीतच नव्हतं की त्याची जी जात आहे ती जात महाराष्ट्रातल्या 350 जातीमध्ये येते, जी जात ओबीसी मध्ये येतात. त्याच्यामुळे असा जो गोंधळ निर्माण झालेला आहे ना, हा गोंधळ अगोदर दूर केला गेला पाहिजे. कारण इथं 100% आरक्षण आहे. मी तुम्हाला सांगतोय की या 3 कॅटेगरीमध्ये म्हणजे SC ST OBC मध्ये जे कोणी बसत नाहीत किंवा ज्यांच्याकडे या तिन्ही जातीचं सर्टिफिकेट नाही ते सगळे लोक या 10% आरक्षणामध्ये येतात. आता मग याच्यामधून फक्त वगळले कोणाला? ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे ते लोकांना इथून वगळलेलं आहे. त्याच्यामुळे इथं 100% आरक्षण लागू आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. फक्त तुमच्याकडे तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. आता काही लोक म्हणतात की आर्थिक निकषावरती आरक्षण द्या, ही देखील मागणी आहे बरं आताच्या आरक्षण विरोधातल्या मोर्चामध्ये. ते म्हणतात आर्थिक निकषावरती आरक्षण द्या. अरे बाबा, 2019 मध्ये जे घटना दुरुस्तीचं विधेयक आणलं गेलं आणि तिथं EWSला 10% आरक्षण दिलं गेलं, ते आर्थिक निकषावरच आरक्षण आहे. आणखीन कुठल्या आर्थिक निकषावरती आरक्षण आणायचे? म्हणजे हे खूप मजेशीर किस्से आहेत की आंदोलन करतायत ते, पण त्यांनाच माहित नाही की आपण नेमकं काय करतोय. त्याच्यामुळं EWS म्हणजे काय? तर इकॉनॉमिक विकर सेक्शन, म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे विकर सेक्शन आहे त्यांच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे. आता ही गोष्टच लोकांना माहिती नाही. त्याच्यामुळं आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत, पण करते कोण? आता इथे ब्राह्मण करत आहेत का? तर ते करणार नाहीत, कारण ते सगळे EWS मध्ये आलेले आहेत. ते कशाला आरक्षण संपवायची भाषा करतील? आता तर कुठे त्यांना आरक्षण मिळाले, आणखी 10 वर्ष देखील झाले नाहीत त्यांना आरक्षण मिळून. त्याच्यामुळं ते भाषा करतील का? तर ते भाषा अजिबात करणार नाहीत, कारण त्यांचं आरक्षण इथं 10% ठरलेलं आहे. मग बोलतंय कोण हे आरक्षणाच्या विरोधामध्ये? हाच खरा प्रश्न आहे. त्याच्यामुळं जे लोक पोस्ट करतायत ना, त्याची एकदा कॅटेगरी तपासून बघा आणि त्याला सांगा की अरे बाबा, तूच आरक्षणामध्ये आहे आणि आरक्षण संपवणं म्हणजे तुझंच आरक्षण संपणार आहे. बरे, संपणार आहे का? तर हे संपणार नाही, कारण सरकार असा निर्णय घेऊ शकत नाही. कारण 100% आरक्षणामध्ये असलेल्या लोकांच्या विरोधामध्ये कोणतं सरकार जाईल? जाऊच शकणार नाही. कारण ते जर आरक्षणाच्या विरोधात गेलं तर आहे 2029ची निवडणूक. लोक म्हणतील तुम्ही तर आरक्षण संपवून टाकलं आमचं, आम्ही कशाला आता तुम्हाला मतदान करायचं? त्याच्यामुळं हे ते लोक आहेत ज्यांना म्हणजे जास्तीत जास्त OBC मधले आणि ज्यांना माहिती नाही की आपण EWS मध्ये आहेत, हे लोक आरक्षण संपवण्याची भाषा करतायत. आणि हे कुठल्या विद्यापीठाचे लोक आहेत माहिती आहे? हे सगळे फेसबुक युनिव्हर्सिटीचे लोक आहेत. आता याच्यामधले असे अनेक लोक आहेत, त्यांच्या आईवडिलांनी अगोदर आपले मुलांचे कान भरले पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की अरे बाबा, आपणच आरक्षणामध्ये आहे, त्याच्यामुळं तुम्ही आरक्षण संपवण्याची भाषा नका करू. अन्यथा काय होईल? जे पदरात पडले 2019 मध्ये ते देखील निघून जाईल, अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि याच्यामध्ये आत्ता कुठे ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळालं, आत्ता कुठे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं? जे लोक या तिन्ही कॅटेगरीमध्ये बसत नव्हते पण त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी होतं, त्यांच्यासाठी आरक्षण आहे. आता ह्यांची मागणी काय? आर्थिक निकषावरती द्या. थोडंसं काढून बघा, हे आर्थिक निकषावरच आरक्षण आहे. इथे जरी तुम्हाला 59.50% दिसत असलं तरी हे आरक्षण 100% लागू झालेलं आहे. याच्यामध्ये फक्त ज्याचं उत्पन्न जास्त आहे ते लोक या आरक्षणामध्ये बसत नाहीत. आता ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांनी कार काढाव्यात बाहेर, आपापली कार काढावी आणि मग कार रॅलीमधून त्यांनी मागणी करावी की आता आरक्षण संपवलं पाहिजे. ज्याच्या घरी कार नाही त्यानं आरक्षण संपवण्याची भाषा करू नये. आणि ही कार कधीची कुठली असली पाहिजे माहिती आहे? तुम्ही 1-1.5 लाखाची कार घेऊन सांगू नका. तुमच्याकडे किमान 12 ते 15 लाखाची कार असली पाहिजे. तेव्हा तुम्ही त्या कारमध्ये बसून सांगा की आता आरक्षण संपवलं पाहिजे. कार जर नसेल तर मोटरसायकलवर जाऊन सांगू नका की आरक्षण संपवायला पाहिजे, कारण मोटरसायकलवाला आणि सेकंड हँड कार वापरणारे दोन्ही लोक ह्या कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यामुळं आरक्षण कोण संपवते, कोण संपवलं पाहिजे हे एकदा तपासून बघितलं पाहिजे. हा खूप मजेशीर किस्सा आहे. हे लोक स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत. तुम्हाला नेमकं या लोकांबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. त्यांचं अज्ञान हेच त्यांना संपवणार आहे का? आपली नेमकी भूमिका सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.